पूर्वी भाऊबंदकी नाटक गाजलं, आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन. शिंदेंचा खोचक टोला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंना लक्ष करत सध्या मनोमिलन नाटकाचे जोरदार प्रमोशन सुरू झाल्याची टिप्पणी केली आहे. पूर्वी भाऊबंदकी नाटक गाजले होते, आता मनोमिलन सुरू आहे, असं शिंदे यांनी म्हटलंय. राजकारणामध्ये आज राजकारण नसून केवळ नाट्यमंदिराचा कार्यक्रम असल्याचा सूर त्यांनी लावला आहे आणि त्याचवेळी शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधलेला आहे. अशोक मामांच्या गाजलेल्या सारखं छातीत दुखतं या नाटकाचा संदर्भ देत शिवसेनेचे यश पाहून काही लोकांच्या पोटात दुखत असल्याचा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला आहे. या पोटदुखीवर उपाय म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई आणि राज्यभरात हा दवाखाना उपलब्ध आहे, मात्र तरीही काही विरोधकांची पोटदुखी थांबत नसल्याचं निरीक्षण शिंदे यांनी नोंदवलं आहे आणि त्यांच्याकडे काही जालीम उपाय असल्यास सांगावा अशी विचारणा त्यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे. अशोक मामांचं एक नाटक खूप भारी होतं. त्या नाटकाचं नाव होतं सारखं छातीत दुखतंय. होतं ना, सारखं छातीत दुखतंय. मामांना मी सांगू इच्छितो, शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या सारखं पोटात दुखतंय आणि आम्ही त्यांच्यासाठी गमतीचा भाग आहे म्हणून बोलतोय. मी असं काय कोणावर टीका करत नाही. मी आरोपाला कामाने उत्तर देतो, आरोपाला आरोपाने देतच नाही. पण त्यांच्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मी काढला, मुंबईत, शहरात, सगळीकडे, राज्यभर. पण काय केलं, त्यांची पोटदुखी थांबतच नाही. आता तुमच्याकडे काय जालीम उपाय असेल तर सांगा. खरं म्हणजे जाऊ द्या, गमतीचा भाग आहे. नाही, यात काही नाटकं कॉमेडी असतात, रडकी असतात, काही काय असतात, ते जाऊ द्या, सोडून द्या. पण पूर्वी भाऊबंदकी नाटक खूप गाजलं होतं. आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. ठीक आहे, जाऊ द्या, चांगलं आहे, चांगलं आहे. राजकारणामध्ये राजकारण नाही, आज आता आपलं निव्वळ नाट्य मंदिराचं कार्यक्रम आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.